ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3 वाचारुण परिहार. वाचारुण प्रकरणाचे समालोचन भाग 3. ज्ञानबंध हाही बंध कसा आहे हा या प्रकरणाचा 4था भाग आहे. ज्ञानदेवाने बंध मोक्षाचे स्वरूप स्पष्ट केले. त्यामुळे जीवाला आपल्याला मोक्ष मिळाला असे जे वाटत असते, परंतु तोही एक प्रकारचा बंधच आहे असं ठरतं. ज्ञान हाही एक बंधच ठरतो. ज्ञान हे बंध निर्माण करते हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण विचार स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील वचनाची आठवण करून देणार आहे. अविद्या नसून बंध मोक्षाच्या कल्पना भ्रामक आहेत हे जरी कोणाला पटलं नाही तरी मोक्ष म्हणून म्हटले जाणारे जे आत्मज्ञान आहे ते प्रकृतीतच कार्य असल्यामुळे तेही बंधरूपच ठरतं. शिवसूत्र नामक ग्रंथातही ज्ञान बंध आहे असं म्हटलं आहे. तसेच सत्वगुण हा ज्ञानाने जीवाला बद्ध करतो असं भगवंतांनी गीतेतही सांगितलं आहे. असं म्हणून ज्ञानदेवाने शिवसूत्रांचा व गीता वचनाचा हवाला दिला आहे. आणि शंकरांनी अथवा विष्णूंनी सांगितले नसते तरी ही गोष्ट सिद्धच आहे असा आपला अनुभवही त्यांनी नमूद केला आहे. यावर युक्तिवाद करताना ते म्हणतात की निखळ ज्ञानस्वरूप अशा त्या ज्ञानमात्र आत्म्याला जर आपले ज्ञान करून घेण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाचं सहाय्य घ्यावं लागलं तर त्याची ज्ञानरूपता खरी की खोटी? सूर्याला किंवा दिव्याला प्रकाशासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते असे म्हणण्यासारखेच हे आहे. एखाद्या व्यक्तीने आपण हरवलो, आता आपण आपल्याला सापडलो हे म्हणणे जेवढे विवेकाचे नाही, त्याप्रमाणे ज्ञानरूप आत्मा दुसऱ्या ज्ञानाच्या योगे आपली ज्ञानरूपता जाणतो असे म्हणणेही विवेकाचे नाही. देहबुद्धी व आत्मबुद्धी दोघींचे मूळ अविद्यते. दोन्हीमध्ये स्वविषयक भावना आहे. म्हणून देहबुद्धी जसा बंध तसेच आत्मबुद्धी हाही बंधच आहे. तेव्हा ज्ञानाने मोक्ष मिळतो हे वचन मिथ्या म्हणावे का? ज्ञानदेव सांगतात की ज्ञानाने मोक्ष मिळतो, पण ज्ञाने मोक्षू घडे निमालेने. पण तेही ज्ञान जेव्हा नाहीसं होईल तेव्हा ज्ञानाने मोक्ष मिळेल. तेव्हा अविद्येसह नुसत्या 4 वाचा नाहीशा झाल्या तर मोक्ष मिळत नाही. त्यांनी दिलेला बोधही ब्रह्मस्वरूपात विलीन होणे आवश्यक आहे. ज्ञान व अज्ञान हे दोन्ही बंध ठरल्यामुळे या दोहींच्याही पलीकडच्या अवस्थेचा संकेत ज्ञानदेवाने या विवेचनातून दिलेला आहे. अज्ञान नाहीसे होणे आणि ज्ञान नाहीसे होणे या दोन्हीमध्ये स्वरूपतः फरक आहे. ज्ञान प्राप्त होण्यासाठी अज्ञान समूळ नाहीसेच व्हावे लागते, त्याशिवाय ज्ञानप्राप्ती होणारच नाही. तेव्हा अज्ञान नाहीसे करायचे म्हणजे ते टाकायचे आहे, परंतु ज्ञान नाहीसे करायचे म्हणजे ते अज्ञानासारखे टाकून द्यायचे नाही, तर ते आत्मसात करायचं आहे. आणि ते इतके आत्मसात करायचे की ज्ञान हेच आपले स्वरूप आहे हे जाणून त्यापुढे त्या जाणण्याच्याही पलीकडे जाऊन केवळ ज्ञान मात्र व्हायचं आहे. ज्ञानदेवांच्या ज्ञाने मोक्षू घडे निमालेनी या वचनातील निमालेनी हा शब्द महत्वाचा आहे. ही ज्ञानाची जाणीव निमायला हवी, शांत व्हायला हवी. एकूण मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे ही गोष्ट खरी असली तरी तो प्रत्यक्ष प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानाची जाणीव नाहीशी होणे आवश्यक आहे. बंध ते मोक्ष या मार्गात प्रथम अज्ञानाचा नाश, मग ज्ञानप्राप्ती, नंतर ज्ञानस्वरूप होणे म्हणजेच ज्ञानाच्या सापेक्षतेची जाणीव मावळणे हे यातील टप्पे आहेत. अशी ज्ञातेपणाची जाणीव उरत असेल तर तीही अविद्याच आहे, कारण त्यातून द्वैताचाच निर्देश होतो. या प्रकरणाचा पुढचा भाग आहे वाचारुण विमोचनाचे स्वरूप. पुढे त्यांनी वाचांचे ऋण कसे शिल्लक राहते व त्या ऋणातून मुक्त होण्याचा कोणता उपाय आहे ते स्पष्ट केलं आहे. सद्गुरू शिष्याला शब्दांच्या माध्यमातून उपदेश करतात. आता सद्गुरूंनी दिलेला उपदेश सफल झाला असं केव्हा म्हणता येईल? तर शिष्याच्या ठायी असणारी अविद्या पूर्णपणे दूर होईल तेव्हाच त्या उपदेशाचे कार्य समाप्त होईल. हे कार्य सफल होणे म्हणजे ज्यासाठी ज्या वाणींचं सहाय्य घेतलं होतं त्यांचा पूर्णतः उपयोग होणे, वाणींच्या ऋणातून मुक्त होणे अशी अलंकारिक भाषा ज्ञानदेवांनी वापरली आहे. परंतु लाकूड जळून भस्मसात झाले तरी ते राख रूपाने राहतेच. कापूर पाण्यात विरघळला तरी गंध रूपाने राहतो. कपाळावर लावलेल्या विभूतीचे कण उडून गेले तरी पांढुरकेपणा कपाळावर राहतो. ओहोळातले पाणी आटून गेले असले तरी मातीत ओलावा राहतो. अथवा मध्यान्ही सावली पायातळी लपली तरी पूर्णपणे नाहीशी झालेली नसते.
तर सूक्ष्म रूपात तेथे असतेच. त्याप्रमाणे परादी वाचा जरी आपल्या 4 देहरूपी पती समवेत सती गेल्या तरी तत्वज्ञानाच्या रूपाने राहतात. आत्मा कोठे हरवलेला नसतो, तो असतोच. त्यामुळं आत्मा सापडणे असं वाटणं हाही भ्रमच झाला. मग सापडलेल्या त्या ज्ञानरूप आत्म्याचा विसर पडू नये म्हणून अविद्येच्या नाशानंतरही ज्ञानाच्या सहाय्याने सोहम रूपात त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न होतो. ही सोहम भावाची सतत स्मृती हाच ऋणशेष आहे. साधक परब्रह्माशी तदाकार झाला तसेच चारही वाणी मृत होऊन सोहम बोध उदयास येतो. हे सत्य असले तरी हा बोध राहत असल्याने त्यांचे ऋण राहतच. ही स्मृती नाहीशी होत नाही. त्यामुळे वाणींचे कर्ज पूर्णपणे फिटत नाही, ते शिल्लकच राहते. तेव्हा ही ज्ञानाची जाणीवही निमाली पाहिजे. अविद्येचा नाश, ज्ञानाची प्राप्ती, त्या ज्ञानाचाही निराश आणि ज्ञानमात्रता हे यातील टप्पे आहेत. हा शेवटचा टप्पा गाठला की आत्मज्ञानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि हा टप्पा ओलांडण्यासाठी ज्ञानदेव गुरुना शरण गेलेले आहेत. त्यांच्या पाया पडून त्यांनी हा ऋणशेष फेडला आहे. ज्याप्रमाणे अद्वैत साक्षात्कारात आरंभी उपाय दाखवण्यासाठी सद्गुरूंच्या सहाय्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे ज्ञानमात्रतेचा हा शेवटचा दुर्लंघ्य टप्पा गाठण्यासाठीही सद्गुरूंच्या सहाय्याची आवश्यकता असते. हे ज्ञानदेवाने यातून ध्वनित केलं आहे. एका व्यावहारिक उदाहरणाने ही ऋणशेष कल्पना समजून घेता येईल. एखाद्या अगदी गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च दात्याने उचलला. तो मुलगाही शिकून सवरून चांगल्या नोकरीला लागला. दात्याने कर्ज म्हणून दिलं नसलं तरी त्याच्याकडून घेतलेले धन त्यांनी त्याला परतही केले. तरीही वेळेला धन देऊ केल्याने आपण शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवू शकलो ही गोष्ट त्याच्या मनात घर करून राहतेच. कारण वेळेला मिळालेल्या त्या धनाचे महत्व हे सर्वात जास्त असते. त्या वेळेला ते मिळाले नसते तर नंतर मिळून त्याचा काही उपयोगही झाला नसता. त्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन त्या धनाचा योग्य विनियोग केला हे सुद्धा ऋण फेडल्यासारखीच आहे. दात्याला धन सव्याज परतही केले. त्यामुळे आता व्यावहारिक दृष्ट्या त्याच्या अंगावर दात्याचे कोणतेही उपकार राहिलेले नसले तरीही ती कृतज्ञतेची जाणीव मात्र मनात घर करून असते. हाच ऋणशेष होय. या कृतज्ञतेपोटी त्याने त्या दात्याला वंदन करावे. तसेच ज्ञानदेव ज्या गुरुमुळे आपल्याला हा बोध प्राप्त झाला त्यांना वंदन करून ऋण फेडत आहेत. एकूण अज्ञानासह ज्ञानही विलीन व्हायला हवं. नाहीतर एका चेटकीन पत्नीच्या त्रासापासून वाचण्यासाठी तिच्यापेक्षा महाभयंकर अशा दुसऱ्या चेटकिनीशी विवाह करावा आणि मग पहिलेच्या त्रासातून मुक्तता झाली तरी दुसरीच्या जाचात अडकावे तशी जीवाची स्थिती होती. 4 वाचांच्या सह अविद्येचा नाश होऊन जीवत्वाचाही नाश झाला तरी त्या ज्ञान अज्ञानाच्या रूपाने राहतात असे सांगून ज्ञानदेवाने पुढील प्रकरणाचं सुतोवाच केलं आहे. आता पुढच्या भागात ज्ञानदेवाने या प्रकरणात दृष्टांतांची रचना कशी केली आहे ते पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरि ओम तत्सत.